4:15ला आत्ता तुमचे दादा कामावरून आलेले आहेत जेवण करायला. म्हणजे काम झालं, मला म्हणले कटिंगचं थोडंसं काम आहे, डबा नको मला, मी येतो दुपारी जेवायला, कारण माझं तोपर्यंत होईल, मग झाल्यानंतर कशाला उगाच तिथं थांबायचं, घरी आलेलं आपलं बरं असं म्हणले. पाऊस एक सुरू होता, बरं ठीक आहे म्हणलं जावा, उशीर नको. मशनी वगैरे घेतल्या, गेले, सगळं काम करून घरी येईपर्यंत 4:15 वाजले. 4:15ला आता सकाळचं अन्न खाणार आहेत बघा. नुसत्या एक बिस्किट पुड्यावर गेलेले आहेत. काही जेवण तयार असून आता पोरांच्या डब्याबरोबर सकाळी जेवण तयार होते, खाऊन जायचं का नाही? नाही नाही नाही, खाऊन जाणार नाही, मी उपाशी राहणार. अन्न पाणी असून आमच्या घरात शपथा खाल्लेले येते का काय कळेना मला. ही ओढणी घेतली बघा पुन्हा. तुमच्या आणि लय तक्रारी आहेत सध्या मला. ओढणीचे एक वापरते, पॅन्टच तिसरी वापरते, स्वतः व्यवस्थित राहतच नाही आहे. या असल्या मोठ्या मोठ्या ओढण्या नको वाटतंय घ्यायला, लय मोठ्या मोठ्या आहेत त्या. आता मी चाललेले आहे मार्केटला. त्याने फोन केला मला, मी यायला लागलो आहे आवर म्हणून. मार्केटला का चालली आहे? ड्रेस आणायला. तुमच्या कमेंट आल्या ना की ताई हे ड्रेस बदल, लुक चेंज कर, लुक चेंज कर. ए येऊ दे येऊ दे, पाऊस आला इथं, खाली खाली बसू दे, येऊ दे येऊ दे, असं तिथं बसू दे रे. पावसात कुठं जाणार बिचारा, त्याला घाण होते. गटरीत बसून येतो का काय कळेना मला. तिथंच बस, तिथंच बस, बस इथं, हां बस इथं खाली. अजून एक आता आहे ना गाऊनचं कपडे आहे, टाक. हाय हाय बसलाय. हां एक आहे. माझे जे गाऊन असतात ना शिल्लक राहिलेले, हे पोरांना बसायला काढले बघा. आज एक गाऊन टाकला की तो खराब, उद्या दुसरा तो खराब. आता याला इकडे सोडून ह्याच्यात बसायचा आहे. कडी घालून गेलाय. हा पप्पा इथं विचार. एवढे भारी आहेत म्हणता. मी एक एक घेतला असेल माझ्या. हे तुम्ही मला दिले नाही परवा असेल की एक. हे गाडीसाठी होतं, पण मी दादाला जबरदस्तीने मागून घेतलेलं होतं. गाडीसाठी छान लिक्विड टाकून पुसलं ना, एकदम मस्त दिसतं असं. माझे जे आहेत ना टेरिकॉटनं पाणी राहून दुसरं थोडासा दिसत होता ना, यानं पूर्ण एका वाईप मध्येच ते मायक्रोफायबर असल्यामुळे पडते. किती वाजतील निघायला तरी आपल्याला? सावकाश जेवा. नवऱ्याला प्रेमानं खाऊ घालायचं, प्रेमाने करायचं. जेवण पाणी असून सुद्धा नवरा उपाशी राहतो. कसं प्रेम करायचं? जसं तुमच्या कमेंट आल्या तशा. हां मी तिकडून आल्यापासून मला दादा मागा लागलेत, अगं चल जाऊया ड्रेस आणूया, अगं चल. मला का कोणास ठाऊक, मला बाहेरच पडून वाटत नव्हतं, नकोच वाटायचं बाहेर पडायला. एक तर ते पाऊस, किचकिच किचकिच, मला किचकिचचा एवढा कंटाळा येतोय ना म्हणता. काय रे आयशू, अभ्यास केला का? तू तू क्लासला जाणार आहे ना आर्यन सोबत? काय मॅडम विचारली, मॅडम सांगितले मी. होय जाणार आहे का? पप्पाला विचारते थांब. घालणार म्हणतो त्या आर्यनच्या क्लासमध्ये. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. खूप दिवस झालं बऱ्याच जणी मेघा मानेचा नंबर दे म्हणतात. तिचा नंबर तो बंद झालेला होता, तो मलाही माहीत नव्हता ताईनो. तिनं मला मेसेजला म्हणजे व्हॉट्सअपला सांगितलं होतं की हा माझा नंबर बंद होणार आहे, हा नंबर सेव्ह करून घे, पण मला जमलं नाही ते. मग मी तिला काल कॉन्टॅक्ट करून नंबर घेतला. इथं स्क्रीनवर आम्ही आलेलो आहोत. जाऊया तर बघूया कसं मिळतं काय. आपल्याच तर रस्ता नाही. कमेंट पण होती परवा, दादाच एक भारी काम आहे, मेकअप करतात, आपल्याच नादात असतात. मी मार्केटला गेले खरं, पण मध्येच फोन आला दादाला की एक काम अर्जंट बघायचं आहे आणि या. तिथून डायरेक्टली रिटर्न आलो. काहीही माझ्यासाठी जे घ्यायचं होतं ते घेतलं नाही. बाकी स्टॉकमध्ये जे काय आहे तेच मी आपलं काढलेलं आहे वापरायला. ते पण तुम्हाला खरी गोष्ट सांगू, व्हाईट कलरचा ड्रेस मी शेअर केलेला होता, आउट ऑफ स्टॉक झालेला आहे तो. मला कमेंट पण आले की ताई तू ह्यातला काढ, तर हो मला त्यातलंच काढायचं आहे, पण आउट ऑफ स्टॉक आहे. बघूया आता आल्यानंतर तो पण तुम्हाला दिसेल आता डेलीच्या ह्याच्यामध्ये. तुमच्या बऱ्याचशा कमेंटनुसार बराचसा चेंज हा करण्यात येईल, पण जसं ते जीन्स वगैरे याच्यावर कमेंट आले तर ते मात्र होणार नाही ताईनो. म्हणजे आपल्या पॉसिबल असेल. एक म्हणतात की बघा आपल्याला जे सूट होतं ते घालावं, असं नाही की बाबा आता माझ्या वयात काही सूट होणार नाही वगैरे, पण मी कम्फर्टेबल नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे ना. सवयीचा परिणाम असतो. बाकी जे घालतात ज्यांना सवय आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही पहिल्यापासून ठेवलेलं आहे ना. आता अचानकच अपडेट राहणं किंवा बदल काही गोष्टी
नाही, आपल्या मनावर पण असतं ना, मनाला जे वाटतं ते पण नॉर्मली जे काय असेल ते दिसेलच. कानातल्यावर तर एवढ्या कमेंट आल्या ताईनो, की नेमकं ते काय घातले, कसं घातले लग्नाच्या व्हिडिओमध्ये. तर ते काय झालं जसं मी तुम्हाला म्हटलं, की आम्ही घरामध्ये काहीच ठेवत नाही आहे. मग ते सगळं ठेवल्यानंतर ते जे फिरकी असतात त्या माझ्याजवळ होत्या घरात आणि त्या कुठं पडल्या, काय झालं देव जाणे. आणि इमर्जन्सी मी ते आणल्यानंतर बघते तर मी फिरक्या घरात ठेवलेल्या होत्या. फिरक्या चेक करते तर फिरक्या सापडे नाहीत. मग आता काय करायचं म्हणलं, म्हणून मग ते ऑलरेडी माझ्या कानात जे होतं त्याला ते मी झुमके घातलेले होते. त्यामुळे ते थोडंसं वेगळं दिसलेलं आहे. असो, काही हरकत नाही आहे. आपल्यासाठी बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात, सांगितल्या जातात. त्याचं बरंही वाटतं बरं का, त्याचा काही राग येत नाही, काही वाईट वाटत नाही आहे. काही सजेस्ट केलं तरी त्याचं काही वाटत नाही. कारण मला वाटतं की आमच्यावर प्रेम करताना म्हणून सजेस्ट करता, म्हणून तुमची मतं मांडता. बऱ्याच दिवसातून मी आज आरूच्या आवडीचं मशरूम बनत आहे. काल कमेंट होत्या की त्याचे टी शर्ट खूप मोठे आहेत. तर मी कालच विषय मांडला होता ना, की बघा ते जे काही घालायचं ना ते तुमच्या दादाचं घालते. स्वतःची कपडे कमी घालतो आणि तो दादाची घालतो. त्यामुळे ते लूज होणं, खालीपर्यंत येणं, हात मोठे असणं हा प्रॉब्लेम आहे. त्याला काय कोण असतो. आता पप्पाचे आवडतात त्याच्याकडे एवढे टी शर्ट आहेत. तुम्ही पाहिले परवा मी पण आणलेले आहेत. आधीमधीचे पण असतात. पण ते शेवटी घालायचं असतं त्यांचंच. ते ओरडा जरी खाल्ला तरी पप्पाचेच पाहिजेल असतात. त्यामुळे तो तसा लूकमध्ये दिसतोय. अन्यथा त्यानं त्याची जर घातली तर तो व्यवस्थित दिसतोय. असं मशरूम जे आहे ते स्वच्छ मी पहिला धुवून घेतले. गरम पाण्यात पण धुवू शकता, पण एक वीक पॉईंट सांगते, म्हणजे आता ज्याने कोणी आणलं फसू नये म्हणून सांगते. जेव्हा तुम्ही गरम पाण्यात टाकता ना, तर ते काय होतं की त्याच्यावरचं साल जे आहे ते मऊ होतं आणि आपल्याला कसं पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे असतात ना, एकदम साल वगैरे जे आहे ते काढून घ्यावं लागतं आणि मग ते सोलताना निघत नाही आहे. म्हणून शक्यतो तुम्हाला सांगेन की पहिल्यांदा गरम पाण्यात टाकणं स्किप करा. थंड पाण्यामध्ये धुवा. फ्रीजमधनं काढल्या थंड पाण्यात टाकायचं. थोडंसं साल जे आहे ते मोकळी होते आणि मग लगेचच काढून घ्यायचं. यानं काय होतं की लगेच निघतं. कारण त्याच्यात आता पुढं जाऊन बघाल मशरूम किती आहे आणि ते कचराच किती निघालेला आहे. मी तेवढं आणलेलं होतं ना, कमीत कमी 2 माणसं व्यवस्थित जेवेल एवढंच होतं त्यामध्ये. आता ते महाग पण असतं आणि शक्यतो खूप कमी प्रमाणात लोकं खातात. कारण माळकरी लोकं तर खातच नाहीत. त्याला मांसाहारमध्ये काही जण ॲड करतात. बाकी कोणाला आवडतं, कोणाला न आवडतं. फक्त आर्यनला मात्र भरपूर आवडतं. बऱ्याच जणी म्हणत होत्या की आजीची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे का? तर हो आहे. ऑपरेशनबद्दल मी जेव्हा विचारलं, खूप साऱ्या जणींनी कमेंट केल्या की ताई तुम्ही करा. आता आम्ही जो डॉक्टरांचा सल्ला घेतला त्याच्यानुसार सांगते. त्यांनी 50% सांगितलं. म्हणजे कसं, तर तिला हाय शुगर आहे. तिनं जरी नॉर्मली जरी जास्त साखर खाल्ली न खाल्ली तरी तुम्हाला माहीत आहे मी शेअर केलेलं आहे. त्यामुळे ना ते डोळ्याच्या ऑपरेशनचं थोडंसं रिस्की जातं म्हणतात आणि मला मुंबईच्या आईनं दिलेला सल्ला मी तुम्हाला शेअर करते बघा, म्हणजे तुम्हालाही माहिती असावं. तर तिच्याही वडिलांना खूप शुगर होती आणि जेव्हा तेव्हा डोळ्याचं ऑपरेशन वगैरे झालं तर त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला. का ते जखम होते ना आतून. त्यामुळे तिनं मला सजेस्ट जे केलं ते मी तुम्हाला सांगते की तिनं नकार दिला. होता होईल तेवढं तुम्ही 90% तरी ऑपरेशनच्या नादाला लागू नका. शुगरवाले असल्यामुळे तिनं सांगितलं, कारण तिच्या वडिलांची परिस्थिती तिने जवळून बघितलेली. आणि सध्या जर बघायला गेलं तर एका गोष्टीमुळे थोडासा मूड माझा चेंज वगैरे होतो. विचार जास्त येतात. ते म्हणजे आता जे मुंबईच्या आईचे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे, तिची तब्येत सध्या एवढी बिघडत आहे ना, जर दर 2 दिवसाला काही ना काही तर वेगळा प्रॉब्लेम, व्हर्टिगोचा वेगळा प्रॉब्लेम. आणि मी तिला सांगते की तुला हा प्रॉब्लेम आहे ना, तू ट्रॅव्हलिंग करू नको. तरी पण तिला देवाला जायचंच असतं. माझं तुम्हाला ते सांगणं आहे की तुम्हाला जर हेल्थ इश्यू असतील ना, तर शक्यतो होता होईल तेवढं घरात राहणं आणि ते कव्हर करणं बघा. तिचं कसं आहे की जरा बरी झाली की मग दर्शन घ्यायला, बाकी हिंडणार नाही, फिरणार नाही, स्वतःची लाईफ एन्जॉय करणार नाही आहे. म्हणजे मला एक कळत नाही सगळ्यांच्याच अशा आहेत का बघा. आपली जतची आई पण तशीच. इतर कुठं जाण्यापेक्षा हा देवधर्माला आहे ना, चला लगेचच चला. मग ते कधी जाताय? आपली आजी पण तशीच. तुमच्याही घरात अशी आहेत का बघा, कितीही प्रॉब्लेम असू दे. असा एकदम मनातमध्ये त्यांनी घर करून ठेवलेलं आहे ना, की मला कितीही हेल्थ प्रॉब्लेम असू दे, मी जर मंदिरामध्ये गेले किंवा एखाद्या देवाच्या दर्शनाला गेले किंवा काही जरी गेले, कुठेही गेले, तर मला मनाला समाधान मिळेल किंवा मला ते एक सेवा घडेल. पण एक लक्षात ठेवा, की तुम्ही तुमच्या स्वतःला, जीवाला जर त्रास करून एखादी जर सेवा करत असाल, तर त्याला अर्थ कुठंच राहत नाही. मी तिला सांगून ओरडले. तुम्ही तिच्या चॅनलवर त्या कमेंट जरूर करा. कारण हे खूप दिवस झाला आणि आता जर जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे, की दर 4 दिवसाला ना, कधीही माझा समजा तिचं जास्त बोलणं होतं, न होतं. कधी-कधी असं पण होतं, की कॉल येऊन गेलेले माहीत नसतात. अशा पण गोष्टी असतात कामाच्या ह्याच्यामुळे. पण त्यातून पण जेव्हा बोलणं होतं किंवा तिच्या व्हिडिओमध्ये असं दिसतं, की बाबा सतत तब्येतीच्या तक्रारी आहेत आणि जेव्हा ते मी बघते
बघते की एवढं त्रास होतो, एवढं सगळं असतं, मग ते कसं सहन करायचं? कारण घरच्या बाईला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगेन की त्या वयात असणाऱ्या 45, 50, 55 मध्ये असणाऱ्या ताईंना सांगेन, खूप जपून स्वतःची काळजी घ्या, स्वतःचं खाणं-पिणं व्यवस्थित ठेवा. तुम्हाला एक खरी गोष्ट माझ्या मनातली बोलू, मला माहीत नाही माझ्या मताशी किती जण सहमत होतील, न होतील. सध्या जे काही चाललेलं आहे, समाजातलं चित्र, समाजातला बदल, लोक कशी वागतात, काय-काय घडत आहे, काय-काय रोगराई येते, कुठं-कुठं काय-काय चांगल्या-वाईट घटना घडतात. चांगलंही तेवढंच आहे, वाईटही तेवढंच आहे. जेव्हा कधी मोबाईल आपण ओपन करतो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतात. मी तर खरं सांगू, आवर्जून मी बातमी बघत नाही. बातम्या बघितल्या की वेड लागायची बारी होते. एखाद्या गोष्टी चांगल्या असेल ठीक, पण चांगलं कमी घडते, वाईट खूप जास्त घडते. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो ना, असं वाटतं की यार आपण म्हणजे जन्माला आलोय ना, ते पूर्वीचं बरं होतं बघा. ते आपलं जंगलामध्ये फिरायची लोकं जी होती ना, ज्यांना कशाचं काहीही टेन्शन नव्हतं, प्रदूषण नव्हतं किंवा कुठल्याही अशा गोष्टी नव्हत्या, की ज्याच्यामध्ये ट्रेस येईल. आताच असं वाटतं ह्या कलियुगात जगायचं कसं, राहायचं कसं? दर 2-4 दिवसाला अशा 10-20 घटना आपण बघतोय ना, सगळ्या ते मन हलवून टाकतात किंवा नाही बरोबर. आता आपण आपल्या घरात जरी खात असेल, तर ते अन्नच आपण असं खातोय, तसं खातोय, ते आणि पुढं वेगळंच येतंय. म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत आणि मग कधी-कधी असं वाटतं, विचार वाटतं, की ह्या सगळ्यातून आयुष्य घालवायचं म्हणजे 50शीतल्या लोकांचं टेन्शन 35शीमध्ये घेतल्यागत झालेलं आहे. असं कोणाकोणाला वाटतं, की हे सगळं बघितल्यानंतर वाटतं, की ते पूर्वीचं लाईफ जे आहे तेच बरं होतं आपलं. जंगलामध्ये कंदमुळं खाऊन जगलेलं लाईफ. असो, चला आता मी माझ्या भावना फक्त तुम्हाला शेअर केलेत. याच्यामध्ये मला माहीत नाही आता तुम्हाला काय वाटेल, न वाटेल. मला कधी-कधी वाटतं ताई ते जिंदगीला म्हणतात ना, की आपल्या नर्वस झालेला एक प्रकार असतो ना, ते कधी-कधी अशा गोष्टी बघितल्या की होतो. चला मशरूम बनवले. थोडंसं असं लपतप करी टाईप मी बनवलेलं आहे. एकदम सुक्कं नाही बनवलेलं. करी टाईपच जे आहे ते छान वाटतं काजू वगैरे टाकल्यानंतर. चला मी व्हिडिओ एंड करते. आजचा व्हिडिओ छोटासा आहे. सॉरी म्हणेन सर्वांना. श्री स्वामी समर्थ.